प्रकटीकरण 22:6-21. नंतर तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेश त्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या गोष्टी आपल्या दासांना कळवण्यासाठी आपल्या दूताला पाठवले आहे. पहा, मी लवकर येतो. ह्या पुस्तकातील संदेशवचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणाऱ्या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नकोस. मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर. पुन्हा तो मला म्हणाला, ह्या पुस्तकातील संदेशवचने शिक्का मारून बंद करू नकोस, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो. पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. ह्या गोष्टींविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही. मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. आत्मा व वधू म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. आणि तान्हेला येवो. ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो. ह्या पुस्तकातील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यांत भर घालील त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनांतून काही काढून टाकील त्याचा वाटा ह्या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. ह्या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय, मी लवकर येतो. आमेन. ये. प्रभू येशू, ये. प्रभू येशूची कृपा सर्व जनांबरोबर असो. आमेन.